नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की त्या अर्णवने 3 अपॉइंटमेंट गर्ल्स बोलवलेल्या असतात, कारण आजीची काळजी घेण्यासाठी टेक केअर बोलवलेल्या असतात। तेव्हा आता तो आजीला सांगत असतो की आजी हे बघ, या 3 टेक केअर बोलवलेल्या आहे, याच्यातली एक सिलेक्ट कर आणि विषय सोडून दे। तेव्हा आता आजी म्हणते का आपली ईश्वरी तर आहे ना, मग कशाला। तेव्हा आता तो म्हणतो की नाही, ईश्वरी सोडून आता ह्या तिघींपैकी एक निवड कर। तेवढंच आता हे सगळं आता ईश्वरीने ऐकलेलं असतं। तर आता ईश्वरीच्या डोळ्यात खूप पाणी येत असतं आणि तिचा चेहरा खूप पडलेला असतो। तेव्हा आता आजीचं लक्ष जातं ईश्वरीकडे। आजी म्हणते ईश्वरी ये बाळा ये। तर आता इकडे ईश्वरी म्हणते आजी काय झालं। तेव्हा आता आजी म्हणते हे बघ चिंटू, मला आहे ना केअरटेकर म्हणून दुसरी मुलगी कोणीच नको आहे, मला ईश्वरीच पाहिजे। ईश्वरी आहे ना माझ्यासोबत, मग मला कसलीच चिंता नाही, कसलीच काळजी नसते। माझी एकदम व्यवस्थित काळजी घेते, मला हवंय नकोय हवंय ते सगळं बघते ती। तेव्हा आता अर्णव रागातच म्हणतो या ईश्वरीजवळ काय आहे, तिच्याजवळ कोणती कोर्स केलेला आहे का, तिने हेल्थ केअरचा कोर्स केलेला आहे का, तिच्याकडे कोणती डिग्री आहे का, असं तो रागातच आता आजीला म्हणत असतो। तेव्हा आजी त्याला म्हणते की जवळचीच मुलगी आहे माझी, तिने कोर्स केला नसला तरी ती माझ्या मुलीसारखी आहे, मला हवंय नको हवंय ती माझ्या मुलीसारखी माझी काळजी घेते। चिंटू लगेच म्हणतो हे बघ आजी, या तिघी मी अपॉइंट केलेले आहे, या तिघींपैकी एक सिलेक्ट करायची आणि सांगायचं। तेव्हा आता तो त्या मुलींना बाहेर पाठवतो, थोडा वेळ बाहेर जा बरं। मग त्या तिघी बाहेर जातात। तेव्हा आता अर्णव म्हणतो हे बघ आजी, मला तुझं काहीच ऐकून घ्यायचं नाही आहे। आजी लगेच म्हणते हे बघ चिंटू, मला आहे ना ईश्वरीशिवाय कोणीच नको आहे, कारण आहे ना ईश्वरी माझी खूप जवळची मैत्रिणीसारखी, माझ्या मुलीसारखी मला ट्रीट देते। अर्णव आता जोरजोरात ओरडत असतो आजीला की का तुला ईश्वरी का हवी आहे, ईश्वरीच का हवी आहे। तेव्हा आता आजी म्हणते ती ना मी जे सांगते ते सगळं करते, तीच तुला आणि लावण्याला लग्नासाठी भाग पाडते आहे, दोघांचं लग्न व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि ती माझी मदत करते आहे। आता अर्णव म्हणतो हेच मला ऐकून घ्यायचं होतं, मला माहिती होतं की तुझ्या सांगण्यावरूनच मी सिंदूर लावण्याची मदत करते, पण तुला किती वेळा सांगितलं मला लावण्यासोबत लग्न नाही करायचं आहे, मला आता ते काही सांगू नको, मला मी सिंदूरला इथे कामावर ठेवायचं नाही आहे, ते आता जाऊ शकते आणि त्या 3 अपॉइंट केलेले आहे त्यांना आता त्यांच्यापैकी एक तू सिलेक्ट कर। तर आता हे ऐकून सगळ्यांना खूप वाईट वाटतं, मात्र आता वल्लरी खूप खुश होते, वल्लरीला खूप आनंद होत असतो। तेव्हा आता वल्लरी रूममध्ये जाते आणि लावण्याला फोन करून सांगणार असते की लावण्य ईश्वरीला घराबाहेर काढलं कामावरनं असं। तर आता इथे मामालाही खूप वाईट वाटत असतं। तर आता इकडे आजी म्हणत असते चिंटू काय चालू आहे बेटा, काय करतोय, तुला समजत कसं नाही रे। पण आता अर्णव काही समजून घेण्याच्या मनस्थितीतच नसतो। तेव्हा लगेच आता ईश्वरी म्हणते हो सर, माझ्याकडे डिग्री नाही आहे, माझ्याकडे हेल्थ केअरचा कोणता कोर्स नाही आहे, पण मी आजीची ना चांगल्या प्रकारे काळजी घेत होती। तुम्हाला माहिती आहे का, आजीला जे पाहिजे नाही पाहिजे ते ज्या सांगतील, रात्री झोपता उठता त्यांना कोणती गोळी द्यायची आहे कोणती गोळी नाही ते सगळं मी केअर करायची। माझ्याकडे कोणता कोर्स नसला तरी त्यांची पूर्णपणे मी मदत करायची आणि त्यांची काळजी घ्यायची। तर आता अर्णवने ठाम निर्णय सांगितलेला असतो। तर आता ईश्वरीला खूप वाईट वाटतं, ईश्वरी सुद्धा रडत असते। तर आता ईश्वरी आजीकडे बघते आणि ईश्वरी आता आजीच्या पाया पडते आणि म्हणते चला आजी मी येते, आता मला नाही थांबायचं या घरामध्ये। आजी म्हणते ईश्वरी बेटा असं नको वागू ना। तर आता आजीकडे शब्द नसतात काही बोलायला, कारण आता अर्णवने सुनावलेली असते। तर आता ईश्वरी आजीच्या गळ्यामध्ये गळा टाकून खूप रडते। अंजलीचंही तोंड बंद असतं, कारण चिंटूचा असा राग पाहून अंजलीसुद्धा तोंड बंद ठेवते। तर आता इकडे ईश्वरी जायला निघणारच असते, तेव्हा सगळे तो आपल्या रूममध्ये निघून गेलेले असतात। तर फक्त आता अर्णव आणि ईश्वरीच तिथे हॉलमध्ये असतात। तेव्हा आता ईश्वरी जाताना ईश्वरीचे पाऊलच पुढे जायला तयार नसतात, तिचे पाऊलं मागेच खिचत असतात। पण आता ईश्वरी त्या घराकडे बघून रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं की अर्णव सरांनी आपल्याला घराबाहेर काढून दिलं, नोकरीवरनं काढून दिलं। तर आता अर्णवसुद्धा तिच्याकडे रागातच बघत असतो। ईश्वरीने पाठ फिरवलेली असते। तर आता ईश्वरी दरवाजात जातेच तोच तिचा पाय आता अडकतो आणि ती खाली पडते। तर खाली पडल्यावर आता अर्णवला
खूप वाईट वाटतं. अर्णव म्हणतो मी सिंदूर असा ओरडत तिच्या जवळ जातो आणि म्हणतो मी सिंदूर तुम्ही ठीक आहात ना, तुम्हाला लागलं तर नाही ना. तेव्हा आता तो तिच्या हातात हात घेतो आणि तिला हातात धरतो आणि उभं करतो. तेव्हा आता ईश्वरीला राग आलेला असतो. ईश्वरी त्याचा हात असा झिडकावून लावते आणि म्हणते अर्णव सर मला आता मदतीची गरज नाही आहे, आधाराची गरज नाही आहे, मी माझं बघून घेईन असं सडेतोड उत्तर आता ती अर्णवला देत असते. तर आता अर्णव तिच्याकडे एकटक बघत असतो. अर्णवलाही मनातून खूप त्रास होत असतो, पण सांगणार कसं नाही का. तो सांगत नसतो तिला, पण त्याला मनातून खूप त्रास होत असतो. किती दिवस राहणार आहे हे दोघं एकमेकांपासून लांब. अर्णव तिला शेवटी बोलवणारच मला तरी असं वाटतं जॉबवर, कारण त्याचंसुद्धा तिच्याशिवाय लक्ष लागणार नाही. तर आता इकडे अर्णव त्याची काळजी घ्यायचा प्रयत्न करत असतो, पण आता ईश्वरी त्याला हातसुद्धा लावू देत नाही आणि येते सर मी असं म्हणून ती निघून जाते पुढे. मात्र अर्णवचे डोळे तिच्याकडे बघतच असतात. अर्णवचे डोळेसुद्धा तिच्यासाठी पाणावलेले असतात. पण आता शेवटी काय करणार, ती म्हणते येते सर मी असं म्हणून निघून जाते. तर आता अर्णव घरात निघून जातो. तर आता इथे ईश्वरी घरी आलेली असते. ईश्वरी आता घरी आल्यावर पाहून सुप्रिया म्हणते ईश्वरी बाळा आज तू लवकर कशी काय, आज घरी कशी काय तू लवकर आली. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की आई मी नोकरी सोडली आहे आणि त्याच ठिकाणी आता राकेशसुद्धा उभा असतो. तर राकेशलाही खूप मोठा धक्का बसतो. राकेश म्हणतो अरे वा, म्हणजे त्याला तर आनंदच झालेला असतो की ईश्वरीने जॉब सोडला, म्हणजे आता आपल्याला आता लपाछपी करायची काही गरज नाही, आता मी केव्हाही त्या घरामध्ये राहू शकतो. म्हणजे ईश्वरी तिथे नसणार तर मी लपाछपीचा गेम आउट, गेम ओव्हर असा तो म्हणत असतो. त्याला खूप आनंद झालेला असतो. तर मंडळी आता सुप्रियालाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. तर सुप्रिया फोन लावते अर्णवला आणि म्हणते अर्णव बेटा मला तुझ्याशी थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. तेव्हा आता अर्णव फोनवर बोलतो की बोला ना काकू काय म्हणताय, काय झालं काकू तुम्ही घाबरल्या काय एवढं. तेव्हा आता ईश्वरीची आई म्हणते की अर्णव तू जरा घरी येऊ शकतोस का. तेव्हा आता अर्णव काय बोलायचं काही कळतच नसतं. तेव्हा आता सुप्रिया परत म्हणते की मला ना तुझ्याशी स्वतः भेटायचं आहे, तू ये ना प्लीज घरी जरा, मला भेटायचं आहे तुला. तेव्हा आता अर्णव जाईल का म्हणजे ईश्वरीच्या घरी आणि ईश्वरीच्या आईला आणि ईश्वरीला भेटेल का. आता अर्णवच्या मनामध्ये विचार येत असतात की नेमकं कशासाठी बोलवलं, काय बोलवलं असे विचार त्याच्या मनामध्ये येत असतात. तर मंडळी येणाऱ्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळेल. तर अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.